हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस. आज आहे नरक चतुर्थी आणि आता आम्ही 5 वाजता उठलोय सकाळी आणि पटापट तेल लावून आता आंघोळी करणार आहोत. कारण असं म्हणतात की सूर्य उगवायच्या पहिले आंघोळी करायच्या असतात, नाहीतर तुम्ही नरकात जातात. तर चला आता पटापट सगळं आवरून घेऊयात आपण. तर गाईज आता आम्ही भरणार आहे ह्या रांगोळीत रंग. रांगोळी आजीने काढली आहे माझ्या. तर चला आता रंग भरूयात पटपट. तर गाईज आता आमची रांगोळी काढून झालेली आहे आणि अजूनही माझी अंघोळ झालेली नाही आहे. याचा अर्थ मी आता नरकात जाणार आहे असं म्हणतात, तर मला माहिती नाही आहे. तर आता फटाफट अंघोळ करूयात, तयारी करूयात आणि मग फराळ करूयात मस्त दिवाळीचा. हा बघा आमचा ब्रुनो, जो की येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या लोकांवरती भुंकत असतो नुसता. ब्रुनो इकडे बघ, गोड आहे ना. दिस इज डे 2 ऑफ दिवाळी आणि आज आहे लक्ष्मीपूजन. आणि आता आज आमच्या घरी पूर्णाचा स्वयंपाक बनलाय आणि आता आम्ही मस्तपणे जेवणार आहे. मम्मी आता गरमागरम वडे भजे तळते. आता सडा टाकून झालाय आमचा आणि आता आम्ही इथे मस्त मोठी रांगोळी काढणार आहे. आता 1 वर्ष झालंय मी रांगोळी काढली नाही आहे, तर सगळी सवय सुटली आहे माझी. पण चला तरी बघूया, यूट्यूबवर काहीतरी बघून काढूयात रांगोळी आता. तर गाईज आता आपली रांगोळी काढून झालेली आहे आणि तुम्ही सांगा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला कशी वाटली. खूप दिवसांनी काढली, एक तर हाताची प्रॅक्टिस पण सुटली आहे माझ्या. छान वाटलं खूप दिवसांनी रांगोळी काढून. आणि तनु ट्राय करते गेट उघडायचं, जे की तिच्याकडून उघडत नाही. तर गाईज आता आम्ही झालेलो आहे रेडी आणि मी घातली आहे ही साडी आणि युक्ता पण रेडी आहे. आणि आता फटाफट आम्हाला आता पूजेला बसायचं आहे. तर चला आता पूजा करूयात सगळ्यात पहिले आणि त्याच्यानंतर थोडेसे फटाके फोडू आणि मग खूप सारे फोटोज काढायचे, कारण एवढी तयारी केली आहे. आणि गाईज आमचा ब्रुनो आहे आणि तो आता ओरडतोय कारण त्याला आम्ही बांधून ठेवलंय पूजेपुरता आणि आम्ही सगळे बसलोय आता. आम्ही चाललोय मंदिरात, कारण आमच्या घरासमोरच दत्ताचं मंदिर आहे. तर तिथे आता आम्ही दिवा ठेवायला चाललोय. दिवा ठेवतो. हम यहाँ पे खा रहे हैं मस्त काजू कतली, मेरी बहुत फेवरेट है. तर गाईज आज आहे पाडवा आणि ते माझी मम्मी माझ्या पप्पांना आता ओवाळते आहे. तर गाईज आज आहे भाऊबीज आणि आजच मला पुण्यासाठी निघायचं आहे. तर आता आम्ही तयारी करतोय. माझी तर झाली आहे, बाकी युक्ता काकू वगैरे आवरताय आणि आता आम्ही सेलिब्रेट करणार आहे थोड्या वेळात भाऊबीज. दादूला ओवाळणार आहे आणि मग पॅकिंग वगैरे करून आम्हाला फास्ट निघायचं आहे, कारण 8:30 वाजताची गाडी आमची आज रात्रीची. आणि हा आहे माझा लुक. मला कसा वाटला नक्की कळवा. मला तर खूप छान वाटतं. आणि हे बघा माझी
वेगळं घातलंय मी, हत्तीचे इयरिंग्स येते आणि खूप छान वाटतंय, मला तर खूप आवडले. That's it. देखो हमारी अप्सरा, इसको अभी बहुत फोटो निकालने का शौक चढ़ा है क्योंकि उसने साड़ी पहनी. चांगली दिसते. हे बघा एवढी मोठी सुसुरी आणली आणि हे बघा आमचा फटाका. ह्या ठिकाणी मम्मी आणि माझे पप्पा भरताय फराळ आम्हाला घेऊन जायसाठी पुण्याला. सो गाईज आता मी माझं आउटफिट चेंज केलंय. तो आउटफिट काढून ही साडी घातली आईची, कारण सगळे म्हणत होते की भाऊबीजेसाठी तो आउटफिट चांगला नाही वाटत आहे, म्हणून ही साडी मी घातली. आता कशी वाटते सांगा मला. अभी इस बस से हम पुणे जाने वाले एंड सबसे लास्ट वाली सीट हमारी अभी गाइस. आता आम्ही निघालोय पुण्यासाठी आणि दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. इस व्लॉग का भी यही पेंट करते हैं एंड नेक्स्ट व्लॉग फिर कल से शुरू करेंगे.